Hello students, for this period we are going to see define velocity gradient. एक मार्कला ही डेफिनेशन विचारली जाते आणि एक्सप्लेन जर विचारलं तर मग हे लिहू शकतात, पण सहसा एक्सप्लेनला येत नाही. डेफिनेशनच इम्पॉर्टंट आहे. बघा डेफिनेशन किती इझी आहे. आता व्हेलॉसिटी माहिती आहे तुम्हाला, पण ग्रेडियंट म्हणजे चेंज. ग्रेडियंटचा काय मिनिंग होतो? चेंज. तर आता रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ डिस्टन्स. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ डिस्टन्स, जसं dv बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ टाइम अपॉन जे असेल ते विथ असतं. अपॉन dt घेतलं, dv अपॉन dt, तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ डिस्टन्स विथ टाइम इज कॉल्ड एक्सेलरेशन. पण इथं dv बाय dx आहे, म्हणजे विथ डिस्टन्स आहे. dx मीन्स डिस्टन्स. तर द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी dv मीन्स स्मॉल चेंज. आता बघणार आहेत आपण dv काय आहे. विथ डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स, अंतरानुसार वेलोसिटीचे बदलणे. याचा मीनिंग काय होतो? अंतरानुसार वेलोसिटीचे बदलणे. रेट ऑफ चेंज, बदलण्याचा रेट, दर किती बदलते, किती डिस्टन्सला किती बदलते, दॅट इज कॉल्ड रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ डिस्टन्स. मेजर्ड फ्रॉम, आता हे डिस्टन्स कुठून मोजलेलं असेल? मेजर्ड फ्रॉम, असा आडवं नाही मोजायचं आहे, व्हर्टिकल डिस्टन्स मोजायचे आहे. मेजर्ड फ्रॉम म्हणजे मोजलेलं असेल कुठून? फ्रॉम अ स्टेशनरी लँड. आता समजा ही लँड आहे किंवा जमीन आहे आणि जमिनीवर हा प्रवाह नदीसारखा पाणी वाहत आहे. तर त्याच्यामध्ये डिफरंट लेयर्स असतील. त्या पाण्यामध्ये असे लेयर्स आपण कन्सिडर करूया. हे लेयर्स आहेत, 1 2 3 लेयर्स आपण कन्सिडर करू आणि डिस्टन्स असं व्हर्टिकल मोजणार आहेत आपण. तर द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी dv विथ डिस्टन्स dx अँड मेजर्ड फ्रॉम, ते डिस्टन्स कसं मोजलेलं असेल? मेजर्ड फ्रॉम द स्टेशनरी लेअर. ते डिस्टन्स मोजलेलं असेल फिक्स्ड लेअर पासून. स्टेशनरी म्हणजे फिक्स्ड लेअर, तो मूव्हिंग करणार नाही, फक्त मूव्हिंग हे तिघ लेअर करतील त्याच्यावरती. इज कॉल्ड द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू dv अपॉन dx. आता सपोज कन्सिडर 3 layers A, B, C. These 3 layers 1 2 3. Here let this one be any layer from the fixed layer. असे 3 लेयर आपण कन्सिडर करू. सो मेनी लेयर्स आहेत. त्याच्यापैकी समजा हा एक लेयर कन्सिडर केला, त्याची व्हेलॉसिटी सपोज v एवढी आहे. त्या लेयरची व्हेलॉसिटी किती आहे? v एवढी आहे. त्याच्यापेक्षा वरचा लेयर जो असेल हा, त्याची व्हेलॉसिटी थोडी जास्त आहे. जास्त नाही, थोडीशी जास्त. कितीने जास्त आहे? dv ने जास्त आहे, म्हणजे v प्लस dv. तर याचा व्हेलॉसिटी किती असेल? v प्लस dv. v प्लस dv असं त्याच्या व्हेलॉसिटी असेल. आणि ह्या लेयरपेक्षा खालच्या लेयरची व्हेलॉसिटी dv ने कमी असेल, मग ते असेल v मायनस dv. म्हणजे विचार करा, कोणता पण एक लेयर घेतला, त्याच्या वरच्या लेयरची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा थोडी जास्त, त्याच्या खालच्या लेयरची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा थोडी कमी, म्हणजे v मायनस dv. मग आता आपण डिस्टन्सेस घेऊया. समजा हा v व्हेलॉसिटी असणारा लेयर आहे, त्याचा डिस्टन्स x आहे. किती आहे? x फ्रॉम द फिक्स्ड लेयर पासून. मग त्याच्या वरच्या लेयरचे हे डिस्टन्स किती असेल? हे dx इतकं अंतर आहे. मग याच्यापेक्षा हे अंतर कितीने जास्त आहे? dx ने. म्हणून त्याचं डिस्टन्स फिक्स्ड लेयर पासून किती असेल? x प्लस dx. आणि ह्या लेयरपेक्षा याचं डिस्टन्स आपण x मानलंय, ॲज्युम केलंय. त्याच्या वरच्या लेयरचं x प्लस dx हे डिस्टन्स असेल. आता खालचं डिस्टन्स, खालच्या लेयरचं डिस्टन्स किती असेल? मग dx एवढे अंतराने ते कमी असेल फिक्स्ड लेयर पासून. या लेयरचं, या फिक्स्ड लेयर पासूनचं अंतर किती? x मायनस dx.
मग आता वेलॉसिटी ग्रेडियंट कसं फाइंड करतात? वेलॉसिटी मधील फरक, डी फॉर डिफरन्स, डी म्हणजे डिफरन्स, डिफरन्स इन वेलॉसिटी अँड डिफरन्स इन डिस्टन्स. आता डिफरन्स इन वेलॉसिटी इज बिटवीन टू लेयर्स. जे दोन लेयर्स कोणते पण कन्सिडर करा, हे दोघं कन्सिडर करा अथवा हे दोघं कन्सिडर करा, अथवा म्हणजे जवळचे कोणते पण दोन लेयर्स, कोणते पण दोन लेयर्स, हे किंवा हे, एक सोडून वरच्या नाही, हा जवळचे. तर मग जर तुम्ही हे लेयर्स कन्सिडर केले तर हा व्ही असेल तर तो व्ही प्लस डी व्ही असेल, असं कन्सिडर करावं लागेल. मग डी व्हीनेच जास्त असेल वेलॉसिटी वरच्याची, असं कन्सिडर करायचे. तर कोणतेही दोन लेयर्स मधल्या वेलॉसिटीचा फरक, हा डिफरन्स इन वेलॉसिटीज बिटवीन एनी टू लेयर्स. एनी टू म्हणजे जवळचे घ्यायच्या, लक्षात ठेवा. नंतर करस्पॉन्डिंग डिफरन्स इन डिस्टन्स बिटवीन दीज टू लेयर्स. जे लेयर्स तुम्ही घेतले त्यांच्यामधला वेलॉसिटी मधील फरक घेणार, त्यांच्याच डिस्टन्स मधील पण फरक घ्यावा, त्यांच्याच डिस्टन्स मधील फरक घ्यावा. समजा यांच्या वेलॉसिटी मध्ये किती फरक आहे, ही ग्रेटर आहे, ही स्मॉलर आहे, त्याच्यापेक्षा ही स्मॉलर आहे. मग यांच्यामधील फरक म्हणजे ह्या वेलॉसिटी मधून ही वेलॉसिटी सबट्रॅक्ट केली, या वेलॉसिटी मधून ही वेलॉसिटी सबट्रॅक्ट केली तर आपल्याला जो पण डिफरन्स मिळेल तो असेल, हियर व्ही व्ही गेट्स कॅन्सल्ड, सो इट इज इक्वल टू डी व्ही. तसंच डिस्टन्स पण अगोदर ह्याचं घेतलं आपण, व्ही प्लस डी व्हीचं डिस्टन्स किती, एक्स प्लस डी एक्स, आणि मायनस ह्या वेलॉसिटीचं डिस्टन्स असेल एक्स. तर इथे एक्स एक्स कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल, सो रिमेनिंग फॅक्टर इज डी व्ही बाय डी एक्स. दिस इज नथिंग बट वेलॉसिटी ग्रेडियंट. आता ग्रेडियंट मीन्स अ चेंज. हियर आफ्टर एव्हरी स्मॉल वर्टिकल डिस्टन्स डी एक्स, इथं प्रत्येक डी एक्स एवढं स्मॉल अंतरानुसार व्हेलॉसिटी डी व्हीने बदलत जाते, असा याचा अर्थ आहे. त्याला वेलॉसिटी ग्रेडियंट असं म्हणतात. मग ती वाढत जाते, जर खालून वरती गेले तर वाढत जाते आणि वरून खाली आले तर ती कमी होत जाते. चेंज, दॅट इज कॉल्ड ग्रेडियंट. ग्रेडियंट मीन्स अ चेंज. हियर आफ्टर एव्हरी स्मॉल वर्टिकल डिस्टन्स, प्रत्येक डी एक्स एवढ्या अंतराला व्हेलॉसिटी चेंजेस बाय स्मॉल अमाऊंट डी व्ही. तर स्मॉल अमाऊंट डी व्हीने ती बदलते. तर एवढा आहे वेलॉसिटी ग्रेडियंट बद्दल. बर, आता पुढचा टॉपिक आपण बघणार आहे तो म्हणजे कोइफिशियंट, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. टॉपिक नंबर 2.6.2 कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी काय आहे. तर त्याच्या अगोदर आपल्याला स्टेट अँड एक्सप्लेन न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इट इज. 3 मार्क्सला मेनी टाइम्स एक्झाममध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर आता हा कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी काय असतं ते बघणार आहेत आपण. त्याच्या अगोदर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, न्यूटनच्या विस्कोसिटी बद्दल काय म्हणणं आहे त्याचा लॉ बघूया आपण. स्टेटमेंट ऑफ द लॉ बघा. तर कोणता पण स्ट्रीमलाईन फ्लो असेल, न्यूटनचं काय म्हणणं आहे, कोणताही स्ट्रीमलाईन फ्लो असेल त्या फ्लोमध्ये जो विस्कस फोर्स असतो, म्हणजे एका लेयरला दुसरा लेयर, म्हणजे वरच्या लेयरला खालच्या लेयर जो विरोध करतो तो फोर्स, विस्कस फोर्स, हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. कोणाला, एरिया ऑफ द लेयर ए आणि डी व्ही बाय डी एक्स, दोघांना डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. हे म्हणणं आहे कोणाचं, न्यूटनचं म्हणणं आहे. व्हेरी सिम्पल. द विस्कस फोर्स इन अ स्ट्रीमलाईन फ्लो. पण अट काय आहे, हा लॉ तेव्हाच लागू पडतो कोणासाठी, स्ट्रीमलाईन फ्लोसाठी. टुर्बुलंट फ्लोसाठी हा लॉ लागू पडत नाही, किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल, इनव्हर्सली प्रपोर्शनल. आता बघा, एक मागच्या पिरियडला आपण इथे एक स्टार करून मी पॉइंट काढून ठेवला होता नीट JEE साठी. तर हा विस्कस फोर्स और विस्कस ड्रॅग डिपेंड्स ऑन एरिया ऑफ द लेयर
अँड वेलॉसिटी ग्रेडियंट असा पॉईंट लिहिला होता बघा. तर ती याचीच तयारी होती, या पॉईंटसाठी, या टॉपिकसाठीच तयारी होती. काय सांगितलं होतं? विस्कस ड्रॅग और विस्कस फोर्स डिपेंड्स ऑन एरिया ऑफ द लेअर अँड वेलॉसिटी ग्रेडियंटवर डिपेंड असतो. मग कसा डिपेंड असतो? डायरेक्टली. बस दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत विस्कस फोर्सला. पण फ्लो कसा असला पाहिजे? एक कंडिशन टाकली न्यूटनने. ती कंडिशन आहे फॉर स्ट्रीमलाईन फ्लो. जर स्ट्रीमलाईन फ्लो असेल तरच हे शक्य आहे, टुर्बुलंट फ्लो असेल तर नाही. म्हणून ही कंडिशन आहे. ही नाही लिहिली तर ह्या लॉला अपूर्णता असेल आणि मार्क्स मिळू शकणार नाही. म्हणून ते इम्पॉर्टंट आहे बघा. फॉर स्ट्रीमलाईन फ्लो द विस्कस फोर्स एफ ॲक्टिंग ऑन एनी लेयर्स. जो दोन लेयर्समध्ये जो विस्कस फोर्स आहे, म्हणजे खालच्या लेयर वरच्या लेयरला विरोध करतो. आता या ठिकाणी आपण बघूया खालच्या लेयर वरच्या लेयरला कसा विरोध करतो. समजा या लेयरवर हा लेयर दुसरा वरचा लेयर मूव्हिंग करत आहे, पण हे इथले मॉलिक्युल्स या वरच्या लेयर्सच्या मॉलिक्युल्सला काय करतात? अट्रॅक्ट करतात. त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये रस्सीखेच असते किंवा कोहेजिव्ह फोर्स असतो. आणि ह्या कोहेजिव्ह फोर्समुळे याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि एक अशी वेळ येते की तो पुढे व्हायचं, फ्लो व्हायचं बंद करतो. म्हणजे खालच्या लेयर वरच्या लेयरची व्हेलॉसिटी कमी करतो. आता याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला बघा, बर्फी बनवतात, बर्फी. आणि आपल्या घरातली बर्फीला एकच कलर असतो, परंतु दुकानमध्ये जर बर्फी वगैरे घेतली तर 2-3 लेयर्स वेगवेगळे, हिरवा, गुलाबी, येलो, पिवळसर, पांढरा, असे वेगवेगळ्या कलर्सचे थर दिसतात त्या बर्फीमध्ये. कसे बनवत असतील? पहिल्याने एक थर तयार करतात, ते पाक टाकून, साखरेचा पाक टाकून, आणि तो थर पूर्ण पसरून, जेवढं त्यांचं ट्रे असेल परातीसारखं, त्याच्यावर दुसरा लेयर नंतर टाकतात. पण दुसरा लेयर जसा टाकतात सेंटरला मोठा ढिगारा होतो. मग त्याला पण जितका पातळ असेल तो असा असा सरकत जातो, परंतु एकदम किनाऱ्यापर्यंत तो त्याच्या पोहोचत नाही. हाताने थापून त्याला पोहोचवावं लागतं. याच्यात अर्थ काय झाला? तर खालच्या लेयर जो स्टेबल होता त्या लेयरने वरच्या लेयरला विरोध करून करून त्याची व्हेलॉसिटी कमी 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 करत एक अशी वेळ येते की व्हेलॉसिटी 0 होऊन जाते. अशा प्रकारे वरच्या लेयरला खालच्या लेयर विरोध करतो, विस्कस फोर्स लावतो. त्याला आपण मग फॉर स्ट्रीमलाईन फ्लो द विस्कस फोर्स एफ ॲक्टिंग ऑन एनी लेयर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टू फॅक्ट. Viscous force acting on, for a streamline flow, the viscous force acting on any layers, on any between two layers, the viscous force is directly proportional to area of the layer, capital A. And second thing is that velocity gradient dv by dx. तर velocity gradient ला पण तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. व्हेरी सिंपल बघा, लॉ 1 मार्काचा आहे. For streamline flow, the viscous force acting on any two layers or any layers is directly proportional to, first thing, A fact number, area of the layer. Second fact, velocity gradient dv by dx. आता according to from statement of the law, या स्टेटमेंट वरून आपल्याला मॅथमॅटिकली काय समजलं? तर फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेयर आहे पहिली गोष्ट. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे dv बाय dx दुसरी गोष्ट. मग हा फोर्स एकच गोष्ट दोन वेगळ्या गोष्टींवर डिपेंड आहे, तर या फोर्सला कॉमन करा, म्हणजे एकच दा लिहा आणि या दोघांना मल्टिप्लाय करा. आपण 11वी मध्ये इक्वेशन कसं बनतं 2-3 गोष्टींपासून ते शिकलेलो आहे. तर कंबाइनिंग इक्वेशन 1 and 2. हे इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 2 आहे. व्हेरी सिंपल. F is directly proportional to area of the layer and also F is
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. कंबायनिंग दिस टू इक्वेशन म्हणजे यांच्या प्रॉडक्ट करायच्या, राईट साईडचा प्रॉडक्ट आणि लेफ्ट साईड एकचदा लिहायची. मग एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर ऑल्सो अँड व्हेलॉसिटी ग्रेडियंट ऑल्सो. ओके. मग ह्या प्रोपोर्शनॅलिटी साईनला इक्वॅलिटी साईनमध्ये कन्वर्ट करायचं असेल, प्रोपोर्शनॅलिटी साईनला इक्वॅलिटी साईनमध्ये कन्वर्ट करावं लागत असेल तर आपल्याला कॉन्स्टंट पुटअप करावा लागतो. हे तुम्हाला माहिती आहे. के म्हणा, बी म्हणा, ए म्हणा, कोणता तरी कॉन्स्टंट. मग इथे एक कॉन्स्टंट न्यूटनने वापरला इटा. आता याला म्हणायचं इटा. काय म्हणायचं? ETA. हां, लक्षात ठेवा. त्याचं थोडं एन सारखंच आहे लिहायचं, पण तो थोडा क्लिअर दिसण्यासाठी ही जी दांडी आहे ती थोडी एनची दांडी लांब आणि थोडी वाकडी करायची. बरं, हा इटा. मग बाकीचं सेम, हे जसंच्या तसं. आणि इटा वापरला कोएफिशियंट. हां, न्यूटनने काय वापरला? इटा ॲज अ कॉन्स्टंट. आणि त्याला नाव दिलं. या इटाला काय म्हटलं? इटा इज अ कॉन्स्टंट कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ह्या इटाचं नाव आहे, हा एक कॉन्स्टंट आहे आणि त्याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर हा इटा कशावर डिपेंड असेल? डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द लिक्विड. बघा, वेअर इटा इज अ कॉन्स्टंट कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड विच डिपेंड्स अपॉन, की ज्याची व्हॅल्यू अवलंबून असते कोणावर? नेचर ऑफ लिक्विड. म्हणजे जे तुम्ही लिक्विड घेतलेलं आहे ते वॉटर घेतलंय का ऑइल घेतलंय का पॅराफिन का कॅस्ट्रल ऑइल घेतलंय? कॅस्टर ऑइल म्हणजे एरंडीचं तेल, ते विस्कस लिक्विड आहे. कॅस्टर ऑइल माहिती आहे ना? कॅस्टर ऑइल, एरंडीचे तेल. तर हे विस्कस लिक्विड्स असतात. अजून सो मेनी विस्कस लिक्विड्स आहेत. तर त्याच्या नेचरवर डिपेंड असतं. म्हणजे ते लिक्विड, ऑइल आणि वॉटर यांचं नेचर डिफरंट आहे ना. तर मग ह्या इक्वेशनवरून इटाची व्हॅल्यू तयार करा. इटा हा a/dx काय होईल? इकडे एफला डिवाइड होईल. त्या एफला हा a/dx काय होईल? इकडे डिवाइड होईल. इज इक्वल टू इटा. मी इटाची व्हॅल्यू तयार केली. का बरं तयार केली? तर त्याला आपल्याला डिफाईन करायच्या बाकी आहे. डिफाईन, डायमेन्शन, SI युनिट्स ते फॉर्म्युल्यावरून बनतात. व्हेरी सिम्पल. आता इटा इज इक्वल टू विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता इथं बघा, दोन ठिकाणी पर युनिट आहे. म्हणजे एफला पर युनिट एरिया तर आहेच, पण एफला पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट पण आहे. नाहीतर असं कन्सिडर करणार, ह्या डेफिनेशनमध्ये कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. कुठं? फोर्स याची जी डेफिनेशन, इटाची डेफिनेशन, दस इटा कॅन बी डिफाइन्ड ॲज. इटाची डेफिनेशन कशी करता येईल? अशी करता येईल. बघा, फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता पर म्हणजे याला अपॉन असा पण अर्थ होतो, पण इथं तसा अर्थ घ्यायचा नाही. हे एफलाच दोघं पर आहेत. पर मीन्स अपॉन आहेत. समजलं? मग बघा किती सिम्पल आहे. असं तयार केलं या फॉर्म्युल्यावरून. आता हा फॉर्म्युला किती इझी बनला बघा. या दोन गोष्टी आणि इटा कॉन्स्टंट घेतला आणि हा लॉ तुम्ही हा लक्षात ठेवला तर हे बरोबर तयार करता येईल तुम्हाला एनी टाइम. ओके. तर मग द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज डिफाइन्ड ॲज, म्हणजे इटाची डेफिनेशन अशी केली जाते की द विस्कस फोर्स म्हणजे एफ पर युनिट एरिया म्हणजे अपॉन एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे अपॉन dv/dx. झाले डेफिनेशन. समजलं? मग द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी is defined as of a fluid is defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. समजली मग डेफिनेशन? तर विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट velocity gradient is called as coefficient of viscosity, इटा. आता या इटाला युनिट काय असेल? SI युनिट. तर बघा, फोर्स आपण कशामध्ये मेजर करणार? न्यूटनमध्ये. लक्ष द्या. तर फोर्सला आपण न्यूटनमध्ये मेजर करणार. एरियाला मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करणार, SI युनिट.
वेलॉसिटीला मीटर पर सेकंड, वेलॉसिटीला फक्त वेलॉसिटी हा डीव्हीच्या एसआय युनिट असेल मीटर पर सेकंड, आणि आपण डिस्टन्स चा युनिट असेल मीटर पर मीटर. आता याच्यात एक मीटर हा आणि हा मीटर कॅन्सल होतो. हा सेकंड इथं जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होतो. मग हा सेकंड वरती गेला, यम कॅन्सल झाला, तर शिल्लक काय राहिलं बघा, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. समजलं. मग हे एसआय युनिट कसं तयार केलं, या फॉर्म्युल्यावरून तयार केलं. व्हेरी सिंपल. तर आता यालाच आपण डेकापॉइज असंही म्हणतो. डेकापॉइज, डेका म्हणजे 10, डेसी म्हणजे 100, सॉरी डेसी म्हणजे पण 10, सेंटी म्हणजे 100, सेंटी म्हणजे 100, हे तुम्हाला माहिती आहे. डेकापॉइज म्हणजे 10 पॉइज. 1 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर मीन्स 1 डेकापॉइज. आता हे काय आहे अजून तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये समजणार आहे, म्हणून मी आत्ता काय त्याला एक्सप्लेन करत नाही. त्याच्यासाठी आपण स्पेशल एक टॉपिक आहे, त्याच्यात ते येतच आहे, डेकापॉइज. हा लक्षात ठेवा. हे नाही समजलं, फक्त एवढं लक्षात राहिलं तरी चालेल. मग आता सपोज एरिया हा 1 मीटर स्क्वेअर एरिया आहे. लेयर्सचा एरिया किती आहे, 1 मीटर स्क्वेअर, म्हणजे 1 मीटर लेंथ 1 मीटर ब्रेड्थ, एवढा जो चौरस स्क्वेअर आहे, तर त्याचा एरिया किती असतो, 1 मीटर स्क्वेअर. आणि जसं वरती जाणार तुम्ही, त्याच्या वरच्या लेयर हा वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे वेलॉसिटी कमी कमी होणे कसा आहे, तो द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ अ डिस्टन्स हा पर सेकंड 1 आहे, 1 पर सेकंड आहे. मग जर ह्या व्हॅल्यू 1 1 आपण इथं पुटअप केल्या 1 1, तर एफ आणि इटा काय असतो तेव्हा सारखा असतो. केव्हा या दोघांच्या व्हॅल्यू 1 1 असतील, तर 1 into 1 1, f upon 1 f, so eta is equal to f, that is f is equal to eta. When this viscous force acting on layer is equals to coefficient of viscosity, when you are considering unit area and unit velocity gradient, then the viscous force acting on any layer is equals to the coefficient of viscosity. Okay. आता या ठिकाणी डायमेन्शन्स आपण कसे तयार करू शकतो, इटाचे डायमेन्शन्स. आता इथं लक्ष द्या, याचे डायमेन्शन्स आपण तयार करत आहोत. हे पाठ करायची गरज नाही, हे फाइंड आउट असे फॉर्म्युल्यावरून करता आले पाहिजे. तर बघा, फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवला तर हे सर्व लिहिता येईल. व्हेरी सिंपल. आता बघू आपण फोर्सचे, इटाचे डायमेन्शन हे कसे फाइंड आउट केले, तर लक्ष द्या. फोर्सचे डायमेन्शन काय असतात, L1 M1 T-2, हे फंडामेंटल क्वांटिटी, सॉरी हे आधीचे युनिट्स आहेत, फंडामेंटल नाही. फोर्स इज नॉट अ फंडामेंटल. एरियाचे डायमेन्शन कोणते आहेत, लेंथ इंटू ब्रेड्थ मीन्स L2, आणि वेलॉसिटीचे डायमेन्शन कोणते आहेत, L1 अपॉन T, मीटर पर सेकंड. हा टी वरती पाठवला तर T-1, हे किती झाले, मग L3 झाले. एक मिनिट हा, मीटर पर सेकंड नाही, सॉरी, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड हे, आणि dx म्हणजे अजून अंतर म्हणजे L चे 1, हे कॅन्सल झाले, सेम आहेत म्हणून समजलं की नाही. हे बघा, हे फोर्सचे डायमेन्शन्स L1 M1 T-2, एरियाचे लेंथ इंटू ब्रेड्थ L2. इथं फक्त वेलॉसिटीचे डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, मीटर पर सेकंड टाइम आहे,
त्याच्यानंतर अपॉन dx, म्हणजे ह्याला अपॉन dx म्हणजे हा खाली डिनोमिनेटरला असेल. इथं एल कॅन्सल होतो, हा टी वरती. आता बघा पहिले L2चा हिशोब करा. L1 मायनस 2 किती, L मायनस 1. चा काय संबंध नाही, तो जसाच्या तसा नो चेंज, M1. आणि टी हा इथून कुठं जाईल, इथं जाईल, तर हा टी मायनस 1 होईल. पहिले इथून इथं आला तो मायनस झाला, आणि तिथून अजून इथं तर तो +1 होईल. मग -2 + 1 किती, -1, t⁻⁻1. तर हे असे डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे एनी टाइम. याला घाबरायचे नाही, फाइंड आउट करता आले पाहिजे. फॉर्म्युला लक्षात पाहिजे, त्याच्यावरून हे, याच्यावरून हे इझिली तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता पुढचा टॉपिक आहे कोइफिशियंटवर टेम्परेचरचा होणारा परिणाम, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर विस्कॉसिटीवर म्हणजे त्या फ्लुइड किंवा लिक्विडच्या विरोधी फोर्स वाढणे किंवा कमी होणे याच्यावर तापमानाचा काय परिणाम होतो. आता बघा, साखर किंवा गुड घट्ट आहे, गुडाची भेली, आणि तो इतका कडक आहे की तुमच्याकडनं चाकूने कापला जात नाही. नाहीतर तुम्ही एखादा अशी वस्तू असते की त्याच्यानं ठोकतात आणि तुकडे करतात त्याचे, तरी पण तो एखाद्या वेळेला इतका कडक किंवा घट्ट असतो की त्याचे तुकडे होणे कठीण वाटते. अशा वेळेला काय करायचं, गरम करायचं त्याला. सिंपल, पातेल्यामध्ये कोरड्या गुडाला गरम करायचं, पाणी नाही, हा नुसता हीट द्या त्याला. त्याच्यामुळे काय होईल, इट स्टार्ट्स फ्रॉम कन्वर्शन फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. तो थोडा मोकळा होईल, आणि तो खूप जास्त गरम करायची गरज नाही, थोडासा गरम केला, हीट दिली, आणि त्याच्यानंतर कटिंग करा, इझिली कट होईल. तर हे कारण काय आहे, तर तो पातळपणा त्याचा वाढतो, सॉलिडचे लिक्विडमध्ये कन्वर्शन होतं, हे तुम्हाला माहिती आहे, 4th 5th पासून तुम्हाला माहिती आहे. मग आता तसं कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी वर टेम्परेचरचा काय परिणाम होतो इकडे लक्ष द्या. तर हे डोक्यात भरा, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी काय असते, कारण बऱ्याच टॉपिक्समध्ये आतापर्यंत झालं कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, 2, 3, 4 टॉपिक झाले. आता बघा, ईटा ऑफ ए फ्लुइड चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचरनुसार ईटाची व्हॅल्यू बदलते, पण वाढते का घटते का कशी ते बघूया. और मोस्ट ऑफ द लिक्विड्स, बरेच लिक्विड्समध्ये, आता लिक्विड हे लिक्विडच आहे, त्यांना गरम केलं तर त्यांचे मॉलिक्युल्स काय होतील, दूर जातील, लूज होतील. त्यांच्यामधले जे बॉन्ड्स आहेत ते काय होतात, लूज होतात. हे तर तुम्हाला माहिती आहे. सॉलिडचं लिक्विड आणि लिक्विडचं गॅस बनतो. मग जेव्हा सॉलिडचे लिक्विड बनतं तेव्हा सॉलिडमध्ये हे बॉन्ड्स कसे असतात, टाइटली बॉन्डेड असतात. मॉलिक्युल्स आर टाइटली बॉन्डेड इन सॉलिड. व्हेन यू गिव्ह हीट they becomes liquid at their boiling temperature, melting temperature of the solid. What happens, the bond gets loosen, not broken, loosen. bonds हे लूज होतात, म्हणजे ढिले होतात, तुटत नाही. मग आणि लिक्विडचं गॅस करायचे, अजून हीट देणार तुम्ही बॉइलिंग टेम्परेचरपर्यंत त्या लिक्विडच्या, तर ते बॉन्ड्स काय होतात, ब्रेक होतात, मॉलिक्यूल गेट सेपरेटेड. हे तुम्हाला थेअरी माहिती आहे, आठवण करा. मोस्ट ऑफ द लिक्विड्स ईटा डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. बऱ्याच लिक्विडमध्ये ईटा कमी होतो जसं तापमान त्यांचं वाढत जाईल. पाण्याचं समजा, फॉर एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल वॉटर. थंड पाण्यामध्ये ईटा जास्त आहे, आणि जसा तुम्ही टेम्परेचर वाढवत जाणार पाण्याचं 20 डिग्री, 30 डिग्री, 40, 50, 60, तसा ईटा काय होतो, कमी होतो, डिक्रीज होतो. असं का, त्याचं कारण पण बघणार आहेत. तर ईटा डिक्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर फॉर मोस्ट लिक्विड्स. मोस्ट म्हटलंय, काही एक्सेप्शनल केसेस, जसं आपण सरफेस टेन्शन
मध्ये पाहिलं होतं. तसं इथं मोस्ट लिक्विड्समध्ये इटा हा कमी होतो, डिक्रीज होतो विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तापमान जसं वाढवणार तसा इटाची व्हॅल्यू कमी कमी होते. इट प्रोबॅबली डिपेंड्स ऑन द फॅक्ट दॅट, हा जास्तीत जास्त प्रोबॅबली डिपेंड्स ऑन द फॅक्ट दॅट, याची शक्यता जास्त. आता बघा काय म्हटलेले, प्रोबॅबली, निश्चितता नाही, शक्यता, प्रोबॅबिलिटी. इट प्रोबॅबली डिपेंड्स ऑन द फॅक्ट दॅट ॲट हायर टेम्परेचर, जास्त टेम्परेचर असेल तर मॉलिक्युल्स आर फार्दर अपार्ट. लिक्विड्समध्ये जास्त तापमान असेल याचा अर्थ काय, मॉलिक्युल्स हे एकमेकांपासून दूर, फार्दर अपार्ट. अपार्ट मीन्स एकमेकांपासून दूर. अँड द कोहेसिव्ह फोर्सेस आर लेस इफेक्टिव्ह. जर मॉलिक्युल्स दूर गेले तर कोहेसिव्ह फोर्सेसमुळे हे लेयर्स, डिफरंट लेयर्समध्ये मॉलिक्युल्स हे आडवे, हे मूव्हिंग लेयर्सला कोहेसिव्ह फोर्समुळे ते अपोज करतात त्याच्या मोशनला. खालच्या लेयर वरच्या लेयरला कोहेसिव्ह फोर्समुळे विरोध करतो. हे आपण याच्या मागच्याच पिरियडला पाहिलं होतं. मग जर मॉलिक्यूल दूर गेले तर कोहेसिव्ह फोर्सच राहणार नाही. कोहेसिव्ह फोर्सच राहणार नाही म्हणजे फोर्स ऑपोजिशन फोर्स हा कमी होईल. फोर्स कमी झाला म्हणजे इटा कमी होतो, इटाची व्हॅल्यू डिक्रीज होते विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हे झालं लिक्विड्सबद्दल. कारण काय आहे, ड्यू टू ॲट हायर टेम्परेचर्स or due to increase in temperature of the liquids, the molecules of that liquid goes away from each other. They are more farther apart from each other, and so the cohesive force between any two molecules becomes less effective. तो नष्ट होतो, cohesive forceच राहत नाही. आणि cohesive force नसेल तर एका लेअरवर दुसऱ्या लेअर जेव्हा मोशन मध्ये असेल, रिलेटिव्ह मोशन, then if there is relative motion between the layers, then the molecules of the lower layer cannot able to attract the molecules of the upper layer. If they are not attracting, the motion is not opposed by the lower layer on the upper layer. Okay, this is the region. Now in gases, हे गॅसेससाठी, हे लिक्विडसाठी, कारण फ्लुइड्समध्ये दोघांचा स्टडी आपल्याला. व्हेअर ॲज इन गॅसेसमध्ये काय घडतं, द कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इन्क्रीजेस. गॅसेसमध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी वाढते, उलट आहे बघा. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर, तापमान वाढवलं, टेम्परेचर वाढवलं तर गॅसेसमध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची व्हॅल्यू वाढते. दोघं वाढतात, म्हणजे इटा वाढतो टेम्परेचर वाढल्यावर. This is because, आता याला कारण काय, at higher temperatures the molecules move faster and collide more often with each other. जास्त तापमानाला मॉलिक्युल्स हे कायनेटिक एनर्जी प्राप्त करतात. हीट पासून, टेम्परेचरमुळे त्यांना एक एनर्जी प्राप्त होते. दे गेट मोर कायनेटिक एनर्जी. इफ दे हॅव्हिंग कायनेटिक एनर्जी, दे आर मूव्हिंग व्हेरी फास्ट हिअर अँड देअर. रँडम मोशन दॅट वी कॉल. For the next chapter, we will see kinetic theory of gases in chapter number 3. तर मॉलिक्युल्स हे उष्णता ऊर्जा घेऊन त्यांच्या व्हेलॉसिटी हा खूप स्पीडमध्ये वाढतो. जर स्पीड वाढला त्यांच्या, आता जितकं तापमान कमी होणे म्हणजे काय, त्यांच्या कायनेटिक एनर्जी कमी असणे. तापमान वाढणे म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढणे, म्हणजे स्पीड वाढतो, व्हेलॉसिटी वाढणे म्हणजेच हाफ ऑफ mv² म्हणजेच कायनेटिक एनर्जी वाढणे. तर धिस इज बिकॉज ॲट हायर टेम्परेचर्स द मॉलिक्युल्स मूव्ह फास्टर अँड कोलाइड मोर ऑफन. त्यांच्या टक्कर वाढून जातात. जर फास्टर मूव्ह होतील तर एकमेकांना टक्कर वाढतात. टक्कर वाढल्या तर काय होईल, गिव्हिंग राईज टू इन्क्रीज्ड इंटरनल फ्रिक्शन. इंटरनल फ्रिक्शन वाढतं. फ्रिक्शन वाढलं म्हणजेच ऑपोजिंग फोर्स वाढला, म्हणजेच इटाची व्हॅल्यू वाढली. कोएफिशियंट ऑफ viscosity increases. Now we'll stop here.